साठ वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुक्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले। माका माहित हा तुम्ही काय करता आहास जावा इसून नाहीतर मी जीव घेईन सगळ्यांचो। जावा म्हणताय ना मी ओवाळून घेऊचंय नाही। बघा भाऊजी म्हणून सांगताय या ओवाळून टाकूक वया। आई तुम्हाला काहीही झालेलं नाहीये पण एकदा ओवाळू देत ना हसेल नसेल ते निघून जाईल अहो तुम्हालाच आराम पडेल। मी काय ता बघीन नको आराम मका। अहो तुम्ही तरी सांगा ना त्यांना आईनी सांगितलंय म्हणजे नक्की बरं होणार। भाऊजी आई काय रे अभिरामा इथे बस ये बसते। काय झाला आई त्यांना जे करायचंय ना ते करू दे तुला काही नाही होणार हा त्यांच्या समाधानासाठी जे करायचंय ना ते करू दे त्यांना। या सगळ्या करून माका काय झाला ना तर मी तुमका सोडूच नाही हा। अहो आई तुमची काळजी वाटते म्हणूनच सांगितलंय ना आईनी एकदा ओवाळून घेऊ देत। बरं कर यमुना आता तुम्हाला नक्की आराम मिळेल काहीच होणार नाही। चला आता आई तू आराम कर। होय अर्चिस आता तपास संपेपर्यंत तुम्हाला इथेच थांबावं लागेल ना? पूर्वा मला प्रॉब्लेम इथे थांबण्याचा कधीच नव्हता पण आता जे काही चाललंय ते अत्यंत डेंजरस आहे। कोणी मारलं असेल नेने काकांना? कळेल सगळं कळेल। तो जो कोणी आहे तो असा लपून राहणार नाही। मी आहे ना या घरावर कोणतेही संकट येऊ देणार नाहीये। दादा प्लीज बाबांनी काय सांगितलंय लक्षात आहे ना? अजून किती दिवस थांबायचंय? गणेश तू जे काही करतोयस त्याने काही होणार नाहीये। पोलिसांना त्यांच्या परीने तपास करू दे। आणि तू या सगळ्यात पडलास तर संशय तुझ्यावर येऊ शकतो। एक्झॅक्टली आणि आता सुषमा पण घरी नाहीये। सिच्युएशन अधिक क्रिटिकल होत चालली आहे। गणेश प्लीज तू यात अडकू नकोस। तो विश्वासराव अभिकाकाचा मित्र आहे हे कळल्यावर मी घाबरत नव्हते पण आता तो तपासासाठी इथे आला हे कळल्यावरती का कुणास ठाऊक पण त्याची भीती वाटायला लागली। मलाही टेन्शन येतं पुढे काय होणार आहे काही सांगता येत नाही। काही होणार नाहीये। मी आहे ना
पूर्वताय 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 हयच तुम्ही मी उडकत होते तुमका काय झालं पांडू? पूर्वताय चाय वही होती. अरे ह्या वेळी कोणी चहा पितं का? नाही पीत नको. तुम्ही काय करता सय? काय नाही. वय काय नाही करत. बर ते विश्वासराव आज कुठे? मला वाटतं तो त्याच्या तपासाच्या कामात असेल. माका माहित कळत. विश्वासराव भाऊ कुठे गेले ते? ते बाहेर गेले. बाहेर कुठे? बाहेर ताई सरलंय. विसरलास? हा पण मी भेटले त्यांका सगळं सांगितलंय. काय? सगळं सांगितलं म्हणजे? हा त्यांका सगळं सांगते ना मी. अरे म्हणजे नेमकं काय सांगितलंयस? सगळाच. अरे पण सगळं म्हणजे काय सांगितलंयस? अण्णा ना सांगितलंय. हा अजून काय सांगितलंयस? अजून जायचंय. हा पण सगळं सांगितलंय मी त्यांका. सगळं सांगितलंय. सगळं सांगितलंय. अरे काय सांगितलं असेल याने? आणि त्या विश्वासरावला काय काय कळलं असेल? काही झालं तरी तो आज लवकर येता कामा नये. काय? काय नाही. बरं पूर्वा आजी कुठे? काय आयडिया नाही रे. तिच्या खोलीत असेल. बोल आहे. अगो मी काय सांगितलंय तर तू केलंस काय? हो. हा मग काय गुण इलो ना? त्याआधी नाहीच म्हणत होत्या. आता जरा समजवून सांगितल्यावरती ओवाळू दिला. हा मग आता गुण येईल. हो थोडा आराम पडलाय. मग बरा आता काय घरात होय तर मग सांगत जा. मी सांगीन तुका काय करू घोळ आता. बरा जावई बापू काय म्हणाले? ते नकोच म्हणत होते. कित्या मी असाच काहीतरी सांगीन काय? अगं ठीक आहे आई. शेवटी तू जे म्हणालीस तेच केलं ना. देविका फोन ठेव. काय? फोन ठेव. अहो आईचा फोन आहे. मला बोलायचंय तुझ्याशी. काय चाललं गो? हा आई करते मी तुला थोड्या वेळात. हा काय झालं? अहो ती बोलत होती ना माझ्याशी. विचारत होती. एक मिनिट मला बोलू द्या. काय चालू आहे? हा तुझ्या हिला काय करायचं? आपल्या घरात काय चालू आहे त्याचं? लग्न होऊन तू या घरात आली आहेस ना, मग तू आमची जबाबदारी आहेस. माझी आई आहे ना ती. तिला माझी काळजी वाटणार नाही? मी आहे ना काळजी करायला. घरातले इतर लोक आहेत काळजी करायला. प्रत्येक वेळी फोन करून चौकशी करायची काय गरज आहे? नाही या घरातली लोक तुला आपली वाटत नाहीत ना, तर तसं सांग. तसं काही नाही. नाही असेल तरी सांग. तसं खरंच काही नाही. मी इथे येण्याआधी आईला प्रत्येक गोष्ट सांगायचे. मैत्रीण अशी कोणी नव्हतीच हो मला. जे काही आहे ना ते सगळं आईच होती. आता मी नाही आहे ना तिथे. तिला करमत नसेल म्हणून फोन करते ती. दुसरं काही नाही. पण देविका त्याला काही वेळ काळ असतो ना. कधी फोन करायचा का? बोलत असलो की आला आईचा फोन.
शांतपणे बसलेलो असलो की आला हिचा फोन. मी किती सहन करायचं. पण आज उपाय तिने सुचवला ना. काय गरज होती? गरज काय होती? आम्ही आहोत ना, आम्ही बघून घेऊ काय करायचं ते. हो पण तिच्या मनात एक मिनिट, मला हे काही ऐकायचं नाही प्लीज. आणि आईला जाऊन सांग, नायकांच्या कुठल्याच गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व नाही व्हायचं. इनाफ प्लीज. निलिमा, काय चालवलंस हे तू? माधव, माझं ठरलंय. मी उद्या मुंबईला चालली. अगं तुझं विश्वासरावाशी बोलणं झालंय का? नाही. मग तू अशी कशी जाऊ शकतेस? मला कोणीही थांबवू शकत नाही. निलिमा, कोणताही निर्णय आताताईपणे घेऊ नकोस. माधव प्लीज. तुला का कळत नाही? इथे इथे एका खुनाचा तपास सुरू आहे. त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. हे बघ, संबंध नसला ना तरी सुद्धा आपल्याला इथेच राहायला सांगितलंय. आणि तरी सुद्धा तू गेलीस ना तर संशयाची सुई तुझ्यावरच येईल. त्याच्यानी मला काही फरक पडत नाही, कारण मी काहीच केलेलं नसल्यामुळे त्याची चिंता करण्याची मला गरज वाटत नाही. तू सुद्धा येऊ शकतोस माझ्या बरोबर, नाहीतर मी उद्या एकटी जायला तयार आहे. निलिमा, मूर्खपणा करू नकोस. तो तर मी गावी यायला तयार झाले ना तेव्हाच केलाय. आता कुठे शहाणपणा सुचलाय. सो मी जातीये, तेही उद्याच. असं वागू नकोस. नो वन कॅन स्टॉप मी. नाथा, नाथा, इलय. काय दादा नू, काय झाला? जरा वाईट चल तिकडं. कित्या बोलूचा. आहे काय झाला दादा नू? कित्या बोलला माका? सुशल्या खया माका नाही माहित. तुका माहित नाही? नाही. आता तुका काय मी आता ओळखत नाही? खरा सांग, तू सुशल्याक संपवलास ना? दादा नू काय बोलतास? मी काही नाही केलंय. आणि मी कित्येक टीका मारू? तुझ्या मनात राग आहे ना त्याच्यासाठी? त्याचा सगळा केला, आता सापासारखा परतला ना? होय, ता खरा. पण मी काय नाही केलंय. आणि दादा नू, तुम्ही पण तसा काय बोला नको. हा, तसा काय झाला असला तर मी आधी लटकीन. घरात पोलीस आहेत, चौकशी करतील. आधी वाड्याच्या कडे अण्णांनी सांगितल्याने म्हणा मी लय मुर्दे काढले होते. पण आता नको. माझं काय काम हा ना का मी करीन. तुमका सांगते, खरंच खरंच माका माहित नाही सुचलं खय. हा दादा ना, मी येतोय. हा, मग ह्या खय गेला? आत्या, अरे काय सांगितलं असेल याने? आणि त्या विश्वासरावला काय काय कळलं असेल? काही झालं तरी तू आज लवकर येता कामा नये. काय? नाही नाही.
अजयला भेटायला गेली होतीस ना? आणि दादाला हे माहिती होतं? पूर्वा, माझा प्रेम असा गो त्याच्यावर, मी नाही त्याच्याशिवाय जगू शकणे. मी त्याका भेटाक जाते, या कोणाक सांगू नको बाय, नाहीतर ही माणसं मका जगूक देऊची नाही. आणि या गणेशाक माहित होतं, आपण कोणाक सांगू नको. तुझा बापूच ते का घरात ठेवतो नाही. मी झालं तरी तुझ्या पाय नको पाय. ऐकशीत ना माझं एवढं? मका माहित तू आत्ताच एवढा आहे, कोणाक सांगू नको. बोल मग, नाही ना सांगूच कोणाक. तुझ्या हिला काय करायचं? आपल्या घरात काय चालू आहे त्याचं? लग्न होऊन तू या घरात आली आहेस ना, मग तू आमची जबाबदारी आहेस. बोलत असलो की आला आईचा फोन, शांतपणे बसलेलो असलो की आला आईचा फोन. मी किती सहन करायचं? आणि आईला जाऊन सांग, नायकांच्या कुठल्याच गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व नाही व्हायचं. अभिरामा, रे अभिरामा, अभिरामा. काय झालं आई? अरे तुझा तो मित्र बाबांच्याकडे जायचं होतं ना? हा, मला वाटतं जाऊन आलाय तो. काय झालं बोलणं? अगं काल रात्री ना उशीर झाला त्याला, म्हणून आमचं बोलणं नाही झालं. तसं तो पोरगो बरो हा रे. माका आधी वाटला पोलीस हा काय करीत काय नाही, पण तेका सुद्धा या घराचा विचार हा. माझ्यासाठी अंगारो आणूक गेलो. आई, त्यांनी सांगितला उपाय केला ना आपण, बघ तू सगळं कसं व्यवस्थित होईल. आई कशा आहात? मी बरी असाय रे, पण तू त्या बाबांच्याकडे जायचं होतोस ना? हो, मी त्या बाबांकडे जाऊन आलो. बाबा म्हणाले काहीही काळजी करू नका, त्या घरात जी बाधा असेल ती दूर होईल, कुणाला काहीही त्रास होणार नाही असे म्हणाले ते. हो, हा बघा अंगारा. पण त्यांनी हा अंगारा पाण्यातून घ्यायला सांगितलाय. मी पाणी घेऊन येतोय. आई तू बस ना इथे, मी आणतो पाणी. बरा झाला रे बाबा तू जाऊन इलस. पण काय रे, तुझा या सगळ्यावर विश्वास हा? का नसेल आई, त्या बाबांची ख्याती आहे. त्यांच्याकडे जो चिंता घेऊन गेला त्याची चिंता या अंगाऱ्याने दूर केली. आता बघा, या घरात सुख नांदेल. तुझ्या तोंडात साखर पडो रे बाबा. हा बघा, आलाच. ठेव ठेव पाणी ठेव. आई, आधी हा अंगारा डोक्याला लावा. तूच लाव रे बाबा.
आता डोळे बंद करा. घ्या पाणी प्या. हे सगळं पाणी प्यायचं. हा?